फोटोशॉपची आपण जी सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये आपण फोटोशॉप शिकवतोय, जे काही टूल्स यूज होतात ते पण शिकवतोय. आपला पहिलाच व्हिडिओ पडलेला आहे पार्ट 1. त्यामध्ये मी तुम्हाला फोटोशॉपबद्दल काहीतरी बोललो, म्हणजे फोटोशॉप काय आहे, परत काही साईज वगैरे कशी घ्यायची, वर्कशॉप कसा रिसेट करायचा, पाहिजे तसा कसा सेव्ह करायचा आणि काही सेटिंग सांगितली होती. तो व्हिडिओ आपला चालूच आहे आणि आपले रेग्युलर व्हिडिओ पण पडले पाहिजे. लवकर पार्ट 2 पण येणार आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला काही टूल्स वगैरे शिकवणार, प्रॉपर डिटेलमध्ये शिकवणार आहे. कसं टूल काम करतो, काय कसं तुमच्या भावाच्या भाषेत शिकवणार आहे. आता आपण आज दसरा येतोय, दसऱ्याची डिझाईन करतोय आणि खूप जणांचा डाऊट आहे की पॉलिटिकलमध्ये डिझाईन कशी द्यायची काय. तर तुम्ही डिझाईन बघता, प्रत्येकाची नॉर्मल असती पण युनिक पण असते, म्हणजे दिसायला बी चांगली असती. तर तेच आज डिझाईन मी परमिशन घेऊन करतोय. त्यांना मी विचारलं की मी डिझाईन टाकतोय असं असं, त्यामुळे मी डिझाईन तयार करतोय आता तुमच्या समोर. तर फोटोशॉप ओपन करून घेतो आणि मी ही डिझाईन बनवली होती. आता तुम्ही बघशा ना डिझाईनमध्ये नॉर्मल, मी थोडं नॉर्मल येल्लोमध्ये लाईट कलर घेतलेला आहे आणि बाकी सर्व अलाइनमेंट वगैरे बघताय तुम्ही. तर हीच डिझाईन आपण परत बनवणार आहे, पण ह्याच्यामध्ये आपण नाही का, ते बघा पॉलिटिकलची डिझाईन आहे आणि ह्यांनाच हेच आपण यूज करणार आहे, यांचा फोटो वगैरे टाकून. बाकी हे जे बघताय तुम्ही, आता माझ्याकडे समजा हे मी आता काय केलेलं आहे, एवढंच होतं ते, पण इकडे मी वाढवून घेतलेलं आहे थोडं नाही का. तर चला मग डिझाईनला सुरुवात करतो मी. सर्वात पहिले ना का मी एक न्यू साईज घेतो इंचेसमध्ये. ह्याचं रेझोल्युशन मी 500 ठेवतो. हाईट 5 आहे, बीट 4 आहे, RGB कलर आहे, मोड 8 बीट, बॅकग्राऊंडचा कलर मी वाईट घेतलेला आहे. बाकी सेम आहे सर्व, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तसं. आणि मी साईज क्रिएट करतोय. ही साईज क्रिएट झालेली आहे. आता आपल्याला नाही का हे जे सॉलिड कलर ना, हेच कॉपी करून मी इकडं पेस्ट करतोय. आता दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, इथंच सांगतो, कारण मी हे सर्व आता ट्रॅक करणार आहे. कारण मी सांगत असतो तुम्हाला कसं अलाइनमेंट, तेच सांगतो मी तुम्हाला. आता बघा एकदा, हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे तोरण वगैरे, तर हे तुम्हाला नाही का ट्रिप PNGला भेटून जाईल, किंवा मी तुम्हाला PSD फाईल देणारच आहे. आणि फोनमध्ये डिझाईन करताय त्यांच्यासाठी PNG मटेरियल असेल, फक्त खालचं ते फोटो वगैरे सोडून. तर ह्याचं काय केलेलं आहे, ह्याला मी पॉपिन्स फॉन्ट यूज केलेला आहे, रेग्युलर घेतलेला आहे. रेग्युलर हे बघा इथं रेग्युलर फॉन्ट येतो. आणि ह्याला फर्स्ट अलाइनमेंट दिलेली आहे, फर्स्ट, मिडल आणि लास्ट अलाइनमेंट आहे. ही लास्टवाली आहे, ही मिडलवाली आहे, म्हणजे पूर्ण टेक्स्ट मिडलला असतात, आणि ही फर्स्ट म्हणजे एका साईडला पूर्ण. आणि हे जे विजयादशमीचं लिहिलं आहे, तर ह्याला पण मी तसंच केलेलं आहे, पण ते तुम्हाला दिसणार नाही. हे बघा, तो फॉन्ट थोडासा तिरका आहे ना, त्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय. आणि ह्याला पण मी फर्स्टच दिलेली आहे, कारण सगळ्या फॉन्टला मी फर्स्ट अलाइनमेंट दिलेली आहे. आणि हा जो फॉन्ट आहे ना, इन्फिनिटीचा 31 नंबरचा फॉन्ट आहे. विजयादशमी व दसऱ्याच्या सर्वांना सोनेरी शुभेच्छा. तर ह्याच्यामध्ये जे वरचा जो फॉन्ट आहे ना, तर तो मी पॉपिनचा रेग्युलर घेतलेला आहे. आणि त्याच्या खालचा जो फॉन्ट आहे तो मी बोल्ड घेतलेला आहे पॉपिनचाच. हे बघा इथं सेम आहे, बोल्ड आहे. आणि ह्याला जे तुम्ही जे कलर बघताय टेक्स्टला, तर हा ग्रेडियंट कलर आहे. ग्रेडियंट कलरमध्ये कसं राहते, थोडं डार्क थोडं लाईटमध्ये. आणि ग्रेडियंट मी तुम्हाला देऊन टाकतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये. आणि अजून एक महत्त्वाचं, हे जे वेक्टर आहे पॅटर्न ब्रश, हे पण तुम्हाला खाली देऊन टाकतो. हे फक्त इलिस्ट्रेटरमध्ये ओपन होतात. मग तुम्हाला जे आवडेल ना त्याचे क्लिक करून तुम्ही फोटोशॉपमध्ये घेऊ शकता. मी पुढं तुम्हाला सांगतो. आता आपण काय करूया, हे सगळं ना ड्रॅग करूया तिकडं. तर आपण इकडे ड्रॅग केलेलं आहे. आपल्याला फक्त विजयादशमीचा फॉन्ट आहे ना, त्याची साईज थोडी कमी करायची. साईज मी कमी केली. ह्याला पिन मारतो. पिन मारलं की काय होतं, टेक्स्ट आपलं सोबत मूव होतं. कारण पिन जर नाही मारलं ना, एक टेक्स्ट समजा ते दोन्ही, ह्याला मी अनपिन करतो. हे बघा, आता हे सुट्ट आहे. मग आपल्याला समजा ड्रॅग करायचं झालं तर आपण दोघांना क्लिक करून सिलेक्ट करून करावं लागतं. त्यामुळे या दोघांना मी पिन मारतो. आणि थोडा आवाज माझा चेंज होत असेल, कारण थोडं तब्येत ठीक नाही त्यामुळं. तर आता आपण असं
अलाइनमेंट केली. तर आता आपण काय करू, हे सगळं जे आहे ना हे ड्रॅग करू इकडं. त्याला पण बघा मी नॉर्मल थोडं ना शॅडो इफेक्ट दिलेलं आहे. त्याची साईज कमी करून ह्याला लावून घ्यायचं इकडं. ह्यालाच आल्ट दाबून कॉपी करायचं आणि इकडे घेऊन यायचं. पण तुम्ही बघू शकता हे ना मॅच होत नाही, कारण ना आपल्याला ह्याला ना फिरवायचे त्या साईडला. त्यासाठी तुम्ही ना ह्याला कंट्रोल टी करून ना फ्लिप हॉरिझॉन्टल करा, त्यानंतर हे त्या साईडला फिरण. आता आपण हे सर्व सेट केलेलं आहे सगळं. हे दोन फॉन्टला ना आपल्याला सिलेक्ट करून ग्रुपमध्ये टाकायचं आणि ह्याला ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन ना ग्रेडियंट कलर द्यायचा आहे, जसा मी आता दिला इथं तसा. आता आपण काय करूया, जे आपलं आहे ना हे वेक्टर टाईप आहे, फ्री पिकवरनं घेतले, त्याला ड्रॅग करू. त्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट मी आधीच केलेलं आहे. ह्याला ड्रॅग करून इकडं आपल्या बॅकग्राऊंडला टाकूया. ह्याची साईज थोडी वाढवली मी. ह्याला काय करणार आहे मी आता, सॉफ्ट लाईट करणार आहे. सॉफ्ट लाईट दिले की तुम्ही बघू शकता हे पूर्ण फिक्का फिक्का वाटते. ह्याला आपल्याला अजून डार्क करायचं आहे. त्यासाठी मी काय करणार नाही दुसऱ्याला, फक्त ह्याचं डुप्लिकेट घेणार आहे अजून एक ह्याच्यावरती कंट्रोल जेने. हे बघा डार्क झालं, कारण आपण त्याचं डुप्लिकेट घेतलं ना, त्यामुळं. त्या दोघांना पिन मारतो मी. आता सगळ्यात वर येऊन ना इथं एक शेप क्रिएट करूया आपण असा. त्यामध्ये आपल्याला फोटो टाकायचा आहे त्यासाठी. आणि ह्याला आम्ही टेक्स्टचाच कलर देतोय असा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना हे PNG ॲड करायची राहिली, ती पण ॲड करून घेतो मी इकडं. साईज कमी करतो. त्याला पण मी ड्रॉप शॅडो दिलेलं आहे. हे बघा ड्रॉप शॅडो दिलं आहे त्याला पण. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी डिझाईन आपली ही, तर त्याच्या बॅकग्राऊंडला ना मी हे ॲड केलेले. त्याला मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो. तर त्याला मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून कॉपी केलं आणि ह्याच्या बॅकग्राऊंडवर येऊन पेस्ट करणार आहे. आणि याची साईज मी अशी वाढवणार इकडून. एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, हे इफेक्ट मारतोय ना मी, तर हा पूर्ण नाही मारणार आहे, कारण आपल्या ना फोटोला दिसत नाही तर त्यासाठी. त्यामुळे मी ह्याला आल्ट दाबून मास्क करतो आणि वरतूनच फक्त असा थोडा मारतो. कारण मी ह्या फोटोच्या खाली जर मारला ना असा, तर ते पूर्ण फोटोमध्ये शो होईल त्यासाठी. कारण आपलं बॅकग्राऊंड पूर्ण प्लेन आहे ना, त्यामुळे ते आपल्याला नीट उठून दिसते. तर त्याच्या मागं कोणतं बी टेक्स्चर ॲड केलं ना, ते बघा असं दिसतं. त्यामुळं ह्याला मी आल्ट दाबून मास्क केलेलं आहे. जेवढं लागते तेवढं घेतलं आहे मी इकडं. आणि हाय तसं नाही ठेवणार आहे, याचा ब्लेंड मी चेंज करतोय. तर मी लायनर बंडचंच ऑप्शनवर क्लिक केलेलं आहे ब्लेंडमध्ये, आणि फक्त ऑपिसिटी थोडी कमी करतोय. पूर्ण प्लेन नको त्यासाठी मी तिथं बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे. हे बघा नॉर्मल थोडं दिसतंय. वाटलं तर तुम्ही थोडं थोडं इकडे बी असं मारू शकता, फक्त फोटोवर येऊन नका देऊ. तेवढं झालं. थोडी ऑपिसिटी कमी करू अजून. एवढं झालं. आता आपण काय करूया, हा जो फोटो आहे ना, हा फोटो हे सगळं ॲड करूया आपण. आणि इथं तुम्हाला सांगून टाकतो, हे जो फॉन्ट यूज केलेला आहे ना मंगेश भैया, तर हे खंडबोल्टचा फॉन्ट आहे. आणि त्याच्या खाली जो फॉन्ट यूज केला आहे तो पॉपिन्स फॉन्ट आहे. आणि हा लोगो आहे शिवसेनाचा. तर हे सगळं मी ना शिफ्ट दाबून ना सिलेक्ट करून घेतो. पिन मारून ह्याला ड्रॅग करू आता इकडं आपण. आणि हे सगळ्यात वरती घेऊन यायचे, जिथं आपण पट्टी मारली नाही खाली शेपची तिथं. आणि ह्याची बी साईज थोडीशी वाढून घेतो. आणि हा फोटो आपण ॲड करूया आता इकडं. कंट्रोल टी ने याची साईज थोडी कमी करून इकडं ॲडजस्ट करून घ्यायचा. आणि अजून एक महत्त्वाचं, फोटोचं डुप्लिकेट करून घ्यायचं कंट्रोल जे ने. हा फोटो आहे आपला, त्याच्या खालचा जो फोटो आहे ना डुप्लिकेट केलेला, त्याला कंट्रोल एल करायचं आणि पूर्ण ब्लॅक करून घ्यायचं असा. त्यानंतर कंट्रोल टी ने
कंट्रोल दाबून यायला असं इकडं थोडं बाहेर काढायचा, थोडं खाली घेतलं ना असं तरी चालेल, बाहेर काढायचं. शॅडो तयार होईल, कारण आपण त्याला लेवलमध्ये जाऊन पूर्ण ब्लॅक केलं होतं मागाशी, तुम्हाला मी सांगितलं असं पूर्ण ब्लॅक केलं होतं. आता हे पूर्ण हार्ड लाईट आहे, त्याला थोडं ऑपोसिटी कमी आणि फिल्टरमध्ये जाऊन नाही का गॉसियन ब्लर करायचं. लय नाही करायचं, थोडं करायचं एवढं असं. तुम्हाला जर वाटलं खूपच बाहेर येते, थोडं इकडे घ्या, ऑपोसिटी कमी करायचं थोडी, नॉर्मल फक्त असं राहू द्या, जेवढं लागेल तेवढं तुम्ही घ्या. झालं. आता ह्याच्यामध्ये नाही का आपल्याला सर्वात पहिलं आपण काय करू, ह्याच्यामधलं वेक्टर ना लावून दाखवतो मी तुम्हाला तिकडं. ह्याच्यामधलं तुम्हाला जे आवडेल ना, आता समजा मला हे आवडलं, त्याला मी कॉपी केलं आणि ह्या शेपच्यावर पेस्ट केलं. तिथे तुम्हाला ऑप्शन भेटेल, तुम्हाला पेस्ट कशामध्ये करायचं, पिक्सेल, पाथ, शेप, स्मार्ट ऑब्जेक्ट. तिथे मी स्मार्ट ऑब्जेक्ट करतोय. शेपमध्ये बी करू शकता, शेपमध्ये केलं की तुम्ही कलर चेंज करू शकता. आता आपल्याला स्मार्ट ऑब्जेक्ट करतोय मी, कारण आपल्याला ना त्याला हे करायचं आहे. समजा तुम्हाला आता मी शेपमध्ये लेअरमध्ये करून दाखवतो. आता बघ इथं कलर आलेला आहे आणि ते पण आलेलं आहे इथं. तर ह्याला मी छोटं करतोय, लय पण छोटं नाही करायचं. आता मी ह्याचा कलर चेंज करून दाखवतो तुम्हाला. हाच कलर टाकला. आता ह्याचं मी कॉपी करायचं आपल्याला, अल्ट दाबून ह्याला असं जॉईन करायचं इकडं. आता या दोघांना मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो आणि इकडे ह्याला परत जॉईन करतो इथं असं. आणि आता दोघांना कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो आणि आता त्याला शॅडो द्यायचा आपल्याला. ऑपोसिटी थोडी कमी, नॉर्मल फक्त दिसलं पाहिजे. तर एवढं झालं. आता आपण काय करणार आहे, ह्याच्या बॅकग्राऊंडला जे यूज केले ना मी तुम्हाला मी दाखवतो काय ते. आता हा असला इफेक्ट आहे, तर तो यूज केलेला आहे आणि तोच कॉपी करून मी क्लिपिंग मास्क करतोय खालच्या बॅकग्राऊंडला. आपण जे ॲड केलं ना शेप, त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड ॲड करतोय मी. ह्याचा ब्लेंड चेंज करून बघायचा. आता थोडं सॉफ्ट लाईट दिलेलं आहे मी त्याला. आता आणि जो आपण शेप केला ना त्याच्यामध्ये आपण कलर बी चेंज करू शकतो. मग असं बी ओके वाटतंय. आणि आपली डिझाईन नाही का पूर्ण झालेली आहे. तुम्हाला डिझाईन कशी वाटली ना खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि अजून जर करता आलं ना आपल्याला, तर आपण फोटोच्या मागं नाही का एक असं सर्कल टाईप एक असं ॲड करू शकतो. त्याचा ब्लेंड चेंज करायचा, ऑपोसिटी कमी करायची, अल्ट दाबून मास्क करायचं, ब्रश घेऊन असं असं मारायचं. थोडं ऑपोसिटी वाढवतो, थोडं इकडे घेतो. तर हे बघा आपली डिझाईन तयार आहे. सगळं तुमच्या समोरच केलेलं आहे. आणि हे जे यूज केले ना आपण ह्याच्यामध्ये फॉन्टच्या ह्याच्यात, हे बी टेक्स्चरच आहे, म्हणजे ग्रेडियंट कलर आहे हा. आणि ह्याला पण फर्स्ट आलं म्हणजे एका लाईनमध्ये घेतलेलं आपण त्यांचं पद, त्यांचं नाव, लोगो पण थोडा ॲडजस्ट केलेला आहे आपण असं. तर तुम्हाला डिझाईन कशी वाटली ना खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. बाकी PSD फाईल तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. जे फोनमध्ये डिझाईन करतात त्यांच्यासाठी पूर्ण मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे. फक्त हा फोटो देणार नाही मी, त्याला पूर्ण तुम्हाला असं व्हाईट करून देतो मी. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला जर वाटलं असेल ना नाव लई मोठं झालेलं आहे, त्यामुळे मी नाव जरा छोटं करतो. आणि आपला जो फोटो आहे त्याला मी थोडा मोठा करून इकडे लावतो असं. थोडी डिझाईन अशी लांब करून बघायची, ओके दिसते का. तुम्हाला वाटलं थोडं नाव बी थोडं मोठं करू शकता तसं तसं थोडं ॲडजस्ट करायचं. आता मला जेवढं वाटतं नाही तर तेवढं मी करतोय. बाकी
चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.